मध्ये आपले स्वागत। नुकत्याच महर्षी कण्व महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन उद्योगपती सारंग नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले। या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर् देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। धन्यवाद सर्वांचे। आणि दुसऱ्यांदा परत हे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांच्या कार्यकालामध्ये भरपूर मोठा व्यवसाय त्यांनी केलेला आहे। त्याबद्दल सर्वांनी त्यांचं परत एकदा टाळ्या वाजवून स्वागत। यानंतर मी सौ नीता जोशी आणि दुसऱ्यांदा परत हे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांच्या कार्यकालामध्ये भरपूर मोठा व्यवसाय त्यांनी केलेला आहे। त्याबद्दल सर्वांनी त्यांचं परत एकदा टाळ्या वाजवून स्वागत। यानंतर मी सौ नीता जोशी कोकाटे संचालिका यांना विनंती करतो की त्यांनी सुनील। यानंतर सौ कांचन देशपांडे संचालिका आरबी पतसंस्थेच्या सचिव सौ शोभा देशपांडे। ज्या क्षेत्रामध्ये महिला जातात आणि महिला एखादी संस्था एखादं काम ज्या पद्धतीने करतात ते अतिशय पुरुषांपेक्षा चांगलं चालतं, हे मला एकदा टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करून पुन्हा सांगूया। सगळीकडेच म्हणजे मातृशक्तीचा बोलबाला आपण सगळ्या क्षेत्रांमध्ये बघतोय आणि पतसंस्थेसारखं आर्थिक विषय घेऊन समाजामध्ये सेवा करायला निघणं हे तसं जिकरीचं आहे। सर्व महानुभाव आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम पल्लवीताई आणि त्यांची टीम सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आज दुसऱ्या शाखेचा जो शुभारंभ झाला आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो। सांगताना सांगितलं की सारंग नितीन गडकरी उद्योजक। खरं तर आज इथे मी काही द्यायला नाही, घ्यायला आलो। याचं कारण असं आहे की सारंग गडकरी कण्वाश्रम अध्यक्ष नागपूर या नात्याने मी इथे प्राथमिकरित्या आलेलो आहे की कण्वाश्रम संभाजीनगर काय काम करताय, कसं काम करताय। त्यामुळे इथं मला एकटं आलो नाही आहे। आता जे सत्कार झाले त्यात वैभवजी, रमण सर, भाके काका जो सत्कार झाला तर आपल्याकडनं मी घ्यायला आलेलो आहे आणि मला असं वाटतं घेण्यासारखं खूप काही आहे। पण नुसतं घेणार नाही, ताई आपल्याला विश्वास देतो तुमच्या ज्या वेळेला 100 कोटीची संस्था होईल आणि मला असं वाटतं 5वी किंवा 6वी ब्रांच राहील त्यावेळेला मला बोलवायची गरज नाही। मला सरांनी मेसेज टाकला, त्या मेसेजवरती मी येऊन जाईल, ते माझ्याकडनं आपल्याला देतो आणि मला विश्वास आहे सरांनी सांगितलं 1200 करोडची आता त्यांची जरी 2005 मधली पतसंस्था आणि मातृशक्ती आणि महिला शक्तीवरती आपल्याकडे खरंच म्हणजे प्रबळ जर इच्छाशक्ती असेल तर मातृशक्ती काही करू शकते। हे काल सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच झालेलं पण आहे महाराष्ट्रात आणि अनेक याच्या आधीसुद्धा आपल्याला असे परिचय आलेले आहेत। महिलांचं आत्तापर्यंत सांगितलं की 16 कोटीचा आत्तापर्यंत व्यवहार झाला, 11% डिव्हिडंड झाला। पण या 11% डिव्हिडंड आणि जो काही रिटर्न आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक जे आहे NPAचं प्रमाण हे 0 होतं। का बरं 0? कारण की ज्याला जो गरजू आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे पतसंस्था का बरं आहे की जो बँकेपर्यंत पोहोचू शकत नाही, ज्याला गरज आहे, तर मला असं वाटतं महिला 75% असल्यामुळे त्यांना कुठे गरज आहे। आज सगळ्यात मोठं बजेट काय हो, सगळ्यात महत्त्वाचं बजेट काय, घर चालू आहे। त्यामुळे 2 वर्षात मी म्हणेल ही दुसरी शाखा झाली आहे आणि 4 वर्षामध्ये नक्कीच आपली डबल स्पीडनी 10 शाखा या होऊ शकतात। जर आपण सरांनी जे सांगितलं की मेहनतीने काम केलं, लग्नांनी पूर्ण आपण त्याच्याकडे जर हे केलं तर मला असं वाटतं 100 कोटी गाठणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे, ती साहजिक होऊ शकते ताई। आणि मी जास्त वेळ घेणार नाही, रविवार आहे, 2 वाजलेले आहे, तर मला माहिती आहे आम्हाला पण उशीर झाला, सकाळी नागपूरहून निघालो, त्यामुळे मी सांगितलं आज आपल्याकडनं घ्यायला आलो आहे आणि नक्कीच मी नागपुरामध्ये सुद्धा हा प्रयोग कण्वाश्रमाच्या याने
चालू करण्याचा म्हणजे करता या निर्धाराने आलो तो आणि नक्कीच तो चालू करील. नक्कीच त्याच्यातनं समाजाला फायदा होणार आहे आणि कण्वाश्रम त्यासाठीच कटिबद्ध आहे आणि त्यासाठीच काम करत आहे. पुन्हा एकदा पूर्ण आपल्या नागरी संस्था म्हणजे पतसंस्थेला महर्षी कण्व महिला नागरी सहकारी पतसंस्था सर्व आपले भागधारक डायरेक्टर आपले सर्व जे मेंबर आहेत आपल्याकडे एक सर्व कार्यरत जे अधिकारी आहेत सगळ्यांचं एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो. धन्यवाद. सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभासाठी आलेले मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करते. आजच्या समारंभास आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आदरणीय सारंग नितीन गडकरीजी हे डझनावरी कंपन्यांचे प्रमुखपद भूषवणारे प्रसिद्ध उद्योजक, अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग असणारे, आज आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात काढून आमच्यासाठी आलेले आहेत. त्यासाठी संस्थेतर्फे सर्वप्रथम मी सरांचं स्वागत करते. संभाजीनगरमधील नावाजलेली देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री किशोर शितोळे साहेब, संभाजीनगरमधील अग्रगण्य असलेल्या वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शांतीलाल सिंगी साहेब, विप्र फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर असलेले माननीय CA RB शर्माजी, समर्थनगरमधील प्रसिद्ध श्रीराम मंदिराचे अध्यक्ष माननीय श्री माणिक रत्नबारकी. नमस्कार. मी पल्लवी समीर मालखरे, अध्यक्ष महर्षी कण्व महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही सगळ्याजणी संचालिका आहोत या पतसंस्थेच्या. आज खरं तर मला मनापासून आनंद होतोय की आम्ही आज आमची दुसरी शाखा ही इथे सुरू केलेली आहे आणि याच्या उद्घाटनासाठी सारंग नितीन गडकरी हे आज प्रमुख पाहुणे म्हणून आज आमच्याकडे आलेले होते. खरं तर ही याची जर थोडक्यात माहिती सांगायची तर ही महिलांसाठी सुरू केलेली पतसंस्था आहे. इथे सगळ्या संचालिका या अतिशय उच्च शिक्षित आणि स्वतःचं काहीतरी स्वतः कार्यरत असलेल्या अशा महिला सगळ्या झाल्या आहेत आणि आम्ही फक्त गरजू महिलांना ज्यांना हातगाडीवाले आहेत किंवा भाजीवाले किंवा इतर बाकी ज्या असतात की ज्यांना इन्कम टॅक्स भरण्यासाठी वगैरे भरायचा नसतो किंवा बँकांकडून मिळत नाही, ज्यांना काही अडचणी येतात, त्यांना आमचा मेन या संस्थेचा उद्देश आहे की आम्ही त्यांना लगेच कर्ज तत्परतेने आम्ही देतो आणि त्यांना मदत करणं हा सगळ्यात मेन उद्देश आहे. आता आमची लवकरच तिसरी शाखा आम्ही हाडकोमध्ये चालू करतो आहोत आम्ही तिसरी शाखा आणि सगळ्यांचा या शाखेला म्हणजे तुम्हा सगळ्यांचा नक्कीच आम्हाला पाठिंबा राहील अशी मी आशा करते. आम्ही साधारण 11% डिव्हिडंड मागच्या वर्षी वाटलेला आहे आणि आता सध्या या नवीन पतसंस्थेचं जे आमचं स्थापना आम्ही केलेली आहे याचा आम्ही जवळपास मोठे ज्येष्ठ जे आहेत सगळे त्या ज्येष्ठांसाठी आम्ही साधारण 9.75% एवढा आम्ही आता सध्या व्याजदर आम्ही आता देत आहोत. त्याचा तुम्ही सगळ्यांनी नक्की लाभ घ्याल अशी मी आशा करते आणि महर्षी कण्व महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे मनापासून. दोन्ही शाखेचा पत्ता सांगा ना. आमची पहिली शाखा ही शिवाजीनगर इथे आम्ही कण्व भुवन जे आहे तिथे आमची पहिली शाखा आहे आणि आता ही दुसरी आता समर्थनगरमध्ये आम्ही आता ही ओपन केली. मॅडम एवढं झपाट्याने शाखा वाढते, कामही वाढते, काय कारण असेल? आणि मेन आम्ही म्हटलं ना जसं महिलांसाठी त्या महिलांचा एक जो आमच्यावर ठेवलेला त्यांचा जो विश्वास आहे त्याचंच हे कारण आहे की आज आम्ही फार जोरात आमची शाखाही वाढत आहे. साधारण एकूण भाग भांडवल किती आहे आणि याच्यामध्ये आता किती महिलांना तुम्ही कर्ज वाटप केलं, किती कोटी? तसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं साधारण आम्ही गरजू 400 ते 500 महिलांना आता सुरुवातीला आमची आता ही 16 कोटीपर्यंत आम्ही आता हे केलेलं. आमची संस्था अजून छोटी आहे. आता ही संस्था आमची स्थापन झाली आहे, पुढे तिसरी शाखा चालू होतोय आम्ही, त्यामुळे आमची भरभराट होणार हे तर निश्चित आहे आणि 400 ते 500 महिलांना आम्ही आतापर्यंत कर्ज वाटप केलेलं आहे. आज दुसऱ्या विश्वास पण आपल्यावरती भरपूर असल्या कारणानेच याच्यामध्ये ही वाढ होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यामध्ये सांगावं असं वाटेल की हे सगळं एक सोशल वर्क किंवा सामाजिक कार्य म्हणून आम्ही सर्व पूर्ण संचालिका हे काम करतो आहोत. याच्यामध्ये अगदी सांगायचं म्हटलं तर चहाचा खर्च हा सुद्धा हा पतसंस्थेकडून घेतला जात नाही. दोन्ही आम्ही आमच्या याच्याने खऱ्या अर्थाने समजसेवा आहे. या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार?
शहरवासियांना हेच आव्हान आहे की त्यांनी या सगळ्या याचा लाभ घ्यावा. आम्ही ज्या आता स्कीम ज्या केलेल्या आहेत नवीन शाखेसाठी ज्या ठेवलेल्या आहेत की महिलांना आम्ही 9.50% आम्ही 15 डिसेंबरपर्यंत आम्ही देत आहोत सवलत. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती सर्वांना. चालेल, धन्यवाद.